हरियाणात भाजपला मोठा झटका बसतोय। हरियाणात तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न आल्याचं पाहायला मिळतंय। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस एनसी आघाडीला मतदारांची पसंती आहे अशी देखील माहिती एक्झिट पोलच्या माध्यमातून मिळत आहे। हरियाणाच्या सर्व 90 विधानसभा जागांवर मतदान पूर्ण झालं असून हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत। पण आज निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर वेगवेगळे एक्झिट पोल समोर येताना दिसत आहेत, ज्यामध्ये हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसताना दिसतो। हरियाणा विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत, मात्र आता हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस रिटर्न अशा प्रकारच्या आता एक्झिट पोलच्या माध्यमातून माहिती समोर येत आहे। त्यामुळे 2 दिवसानंतर 8 ऑक्टोबरला या संदर्भात नेमके काय निकाल हाती येतात, एक्झिट पोल खरंच प्रत्यक्षात सत्यात उतरतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। हरियाणात मात्र आता भाजपला त्या ठिकाणी मोठा धक्का बसताना या एक्झिट पोलच्या माध्यमातून आता समोर येते। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि एनसी आघाडीला पसंती मिळाल्याची माहिती पोलमधून मिळते। मात्र या एकंदरीत या राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसताना या ठिकाणी पाहायला मिळतो। हरियाणात 10 वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न पाहायला मिळते। हरियाणा जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस सरकार येण्याची शक्यता आता एक्झिट पोलच्या माध्यमातून पाहायला मिळते। हरियाणामध्ये एकूण जागा 90, काँग्रेस 50 ते 58 जागा, भाजप 20 ते 28 जागा, अन्य 10 ते 14 जागा। भाजपला मोठा झटका बसतोय। हरियाणामध्ये काँग्रेसला 44 ते 52 जागा। भास्कर रिपोर्ट्स पोलच्या माध्यमातून, रिपब्लिक मॅट्रिक्सच्या माध्यमातून काँग्रेस 55 ते 62, भाजप 18 ते 24 जागा, अन्य 5 ते 11 जागा, एकंदरीत 90 जागा आहेत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जोडलेले आहेत। वडेट्टीवारजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। नुकत्याच आता जम्मू काश्मीर हरियाणा निवडणुका झाल्यात, मात्र त्या ठिकाणी हरियाणामध्ये विशेष करून 10 वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न येते अशी शक्यता आहे। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? असं आहे की जुमलेबाजी 5-10 वर्ष चालते आणि लोकांना गृहीत धरून बोलून मतं घेता येतात। लोक काही वेळेस विश्वासही ठेवतात, परंतु हरियाणाची स्थिती जी करून ठेवली ती स्थिती देशाची करून ठेवली। देशामध्ये सुद्धा इतर पक्षाच्या कुबळ्या घेऊन या सरकारला केंद्रात सत्तेवर यावं लागलं आणि पूर्ण देशामध्ये या सरकारच्या संदर्भात असंतोष आहे, ते आता लपून राहिलेलं नाही। याची सुरुवात यावेळच्या 4 राज्यामध्ये हरियाणातून होती आहे। हरियाणा असेल, जम्मू काश्मीर असेल, झारखंड असेल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही प्रचंड बहुमताने काँग्रेस जिंकेल, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी जिंकेल, यामध्ये कुठेही दोमत नाही। कारण कराल तसे भराल, जे पेरलंय या देशामध्ये, वीज पेरण्याचं काम झालंय, 2 धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम झालंय, या देशातील संविधान संपवण्याचं काम वेळा उचलला होता। आणि जनतेने काँग्रेस हा पक्ष नाही, हा विचार आहे, काँग्रेस हा राष्ट्राचा विचार आहे, हे लोकांना कळतं। काही वेळासाठी भारतीय जनता पक्षाच्या झास्यामध्ये ही काही वेळा ही मंडळी अडकतात, पण नंतर मात्र यांना कळतं की ही कशी बेईमान आहेत, ही कशी जुमलेबाज आहेत, हे कसे खोटारडे आहेत आणि देशामध्ये हे केवळ सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात। त्यामुळे हरियाणाचे निकाल आम्हाला अपेक्षित होते। हरियाणाची निवडणुकीमध्ये आम्ही जिंकतच आहोत, पण महाराष्ट्रही जिंकू, झारखंडही जिंकू आणि पुढे आज जम्मू काश्मीरच्या निवडणुका झाल्या तिथे पण आम्ही जिंकू। आणि मोदी सरकारच्या आणि एकूणच भारतीय जनता पक्षाच्या परतीचा प्रवास राज्यातून आणि देशातून ही सुरुवात राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीने देशात सुरू केली। आता हा परतीचा प्रवास निरंतर राहील आणि एक राज्य यांच्या हातून जाईल आणि जनता यांना सत्तेच्या बाहेर फेकल्याशिवाय राहणार नाही, हा आम्हाला विश्वास आहे। नक्कीच वडेट्टीवारजी, खरं तर 2 दिवसानंतर या संदर्भातले निकाल जाहीर होणार आहेत। त्या दिवशी खरंच एक्झिट पोल ज्याप्रमाणे दाखवत आहेत त्याच पद्धतीने निकाल लागतं का आणि पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। वडेट्टीवारजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल।
तब्बल 10 वर्षात हरियाणामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस रिटर्न शक्यता वर्तवण्यात येते. पाहाव्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमका सर्व्हे काय. इंडिया टुडे सी वोटरचा सर्व्हे सांगतोय काँग्रेस हा 40 ते 48, भाजप 27 ते 32 जागा, अन्य 12 ते 23 जागा. एक्झिट पोल आपण पाहतोय भाजपला झटका बसताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस 35 ते 40, भास्कर रिपोर्टर्स पोलच्या माध्यमातून भाजप 20 ते 25 तर काँग्रेस 35 ते 40 जागांवर मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे. तर रिपब्लिक गुलिस्तान न्यूजच्या माध्यमातून काँग्रेस 30 ते 36, भाजप 28 ते 30. या ठिकाणी मात्र थोडीशी अटीतटीची लढत रिपब्लिकन गुलिस्तानच्या माध्यमातून पाहायला मिळते. जम्मू काश्मीरमध्ये मात्र काँग्रेसची पुन्हा एकदा शक्यता वर्तवण्यात येत आहे. हरियाणामध्ये भाजपला मोठा झटका बसतो. हरियाणा जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस सरकार येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं या राज्यांच्या निवडणुकीसंदर्भात 2 दिवसानंतर निकाल स्पष्ट होणार आहेत. मात्र तुर्तास तरी जे एक्झिट पोल लोकशाही मराठीच्या हाती आले त्याप्रमाणे काँग्रेसची मुसंडी पाहायला मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.